बातली लाडक्या बहिणींना योग्य वेळी 2100 रुपये देऊ अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नव्यानं केली आहे। त्यावर लाडक्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नवी घोषणा केली आहे, ती म्हणजे योग्य वेळी 2100 रुपये देऊ। आज त्यांच्या खात्यात पैसे जमा होतात, त्यांना सही काढून ते पैसे स्वतःच्या सहीने पैसे काढण्याचा अधिकार दिला। आपण अधिकार दिला, देश स्वतंत्र झाला, परंतु आर्थिक स्वातंत्र्य आपल्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे काढण्याचा अधिकार त्यांना दिला, म्हणून त्यांच्या कुटुंबात पण त्यांची वट वाढलेली आहे। वाढली की नाही? समाजातही वाढली आहे। आणि म्हणून तुम्हाला 1500 रुपये ठेवणार नाही आम्ही, जे आम्ही बोललोय 2100 रुपये करणार, ते योग्य वेळी 2100 रुपये करणार। आणि माझ्या लाडक्या बहिणींना मी भाषणात तेव्हा बोललोय, लखपती झालेला आम्हाला बघायचं आहे, लखपती। एकनाथ शिंदे म्हटले की लाडक्या बहिणींची 2100 रुपये योग्य वेळी केले जाईल। योग्य वेळीची कोणती आहे ती? 5 वर्ष संपल्यावर आहे की निवडणूक 3 महिन्यावर असताना आहे? याचंही उत्तर सरकारने दिलं पाहिजे, शिंदे साहेबांनी दिलं पाहिजे की निवडणुका 3 महिन्यानंतर आहे म्हणताना निवडणुकीच्या तोंडावर 21 करणार। आम्ही संकल्पनामा दिला आहे, जाहीरनामा दिला आहे, महायुतीच्या पक्षाने घटक पक्षाने जाहीरनामा दिला आहे। त्यामुळे निवडणुकीच्या काळामध्ये किंवा येणाऱ्या निवडणुकीपूर्वी तो जाहीरनामा पूर्ण करायचा असतो। कुठलाही जिल्हा शब्द, कुठलाही जिल्हा संकल्पनामा हा पुढच्या निवडणुकीच्या आधी पूर्ण करावा लागतो। त्यामुळे योग्य वेळी आमचं सरकार आपला जाहीरनामा जो आहे पक्षाचा तो पूर्ण करेल आणि देवेंद्रजी एकनाथजी बसून निर्णय करतील। आता खात्यात पैसे जमा झाले नाहीत तर लाडक्या बहिणी म्हणतात आमच्यावर अन्याय होतोय। कधीपासून पैसे पडत नाही? जानेवारी डिसेंबर महिन्यापासून पैसे आलेले नाहीये। त्या बहिणी म्हणतात की 2100चं सोडा हो, आधी 1500 तर नीट द्या। राज्यातल्या बऱ्याच महिलांना गेल्या काही महिन्यांपासून 1500 रुपये सुद्धा मिळालेले नाही आहेत आणि याचा जाब विचारण्यासाठी जळगावात आज शेकडो लाडक्या बहिणी महिला आणि बालविकास कार्यालयात घुसल्या। त्यांनी अक्षरशः राडा घातला। पाहूया नेमकं काय घडलंय। आणि म्हणून तुम्हाला 1500 रुपये ठेवणार नाही आम्ही, जे आम्ही बोललोय 2100 रुपये करणार, ते योग्य वेळी 2100 रुपये करणार। आणि माझ्या लाडक्या बहिणींना मी भाषणात तेव्हा बोललोय, लखपती झालेला आम्हाला बघायचं आहे, लखपती। एकनाथ शिंदे म्हणतात योग्य वेळी लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार। मात्र आता 2100 होतील तेव्हा होऊ देत, आधी 1500 तरी द्या असं म्हणायची लाडक्या बहिणींवर वेळ ओढावली आहे। लाडकी बहीण योजनेचे 3 महिन्यांचे पैसे मिळाले नाहीत म्हणून जळगावमध्ये काय घडलं पहा। लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले नाहीत, जळगावमध्ये लाडक्या बहिणींचा अक्षरशः उद्रेक झाला। शेकडो लाडक्या बहिणी जळगावच्या महिला आणि बालविकास कार्यालयात शिरल्या, प्रचंड गोंधळ घातला आणि अधिकाऱ्यांना जाब विचारला। योजनेचे पैसे लवकरात लवकर आमच्या खात्यात जमा करा अशी या महिलांची मागणी होती। जळगाव जिल्ह्यात 10 लाखांहून अधिक महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत, मात्र केवायसी प्रक्रिया पूर्ण करूनही 1 लाखांहून अधिक महिलांच्या खात्यात अजून पैसा जमा झालेला नाही। केवायसी करताना झालेल्या तांत्रिक चुका, बँक खात्यांची माहिती जुळली नाही अशा अडचणींमुळे पैसे जमा झाले नसल्याचं सांगण्यात येत आहे। आमच्या मुलीचा ऍक्सिडेंट झालेला आहे, तिचा अंगठा नाहीये, तिला गुडघ्याला पैसे भेटत नाही। आम्हाला पैशाची आवश्यकता आहे, आम्हाला पैशाची आवश्यकता आहे, आम्हाला पैसे आत्ताच पाहिजे। आम्ही केवायसी 2 वेळा केला, आमचे पैसे ओके आहे, पण आम्हाला बँकेला पैसे बनता का? तुमचे पैसे पडले नाही, तुम्ही वरून जाऊन सांगून द्या। आम्ही कोणता न्याय करायचा सांगा ना, आम्ही कोणता न्याय करायचा? नोव्हेंबर महिन्यापासून पैसे नाही आहे आणि माझ्या नावावर काहीच नाही आहे। आम्ही केवायसी पूर्ण केली आहे, तरी आमची केवायसी चुकली आहे का नाही चुकली आहे अंगणवाडी सेविका बी सांगत नाही, इथे येऊन बी काही निर्णय पूर्ण झाला नाही। मग एक तर सगळ्या महिलांना द्या आणि तर कोणालाच देऊ नका, गरजू महिलांना द्या। बाकीच्या महिलांना पडतात आणि बाकीच्या महिलांना पडत नाही, असं का? कशाबद्दल तुझा भाव हा? लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले नाहीत म्हणून याआधीही भंडारा, अमरावती, वाशिममध्ये मोर्चे काढण्यात आले होते। आता जळगावात लाडक्या बहिणींनी राडा केला, त्यामुळे विरोधकांनी सरकारवर निशाणा साधलाय। और तो 1500 देता है तर नाकी नऊ आलेले सरकारचे, या खात्याचे काढा त्या खात्याचे। आता आपण संजय शिरसाट साहेबांच्या ऑफिस समोर उभे आहोत, त्यांच्या खात्याला तर निधीच उरलेला नाहीये।
त्यांच्या खात्यातले दर महिन्याला 400 कोटी 500 कोटी 600 कोटी निधीचं प्रोव्हिजन मला वाटतं एकनाथ शिंदे साहेबांनी अर्थमंत्र्याला सांगून आता पुढच्या महिन्यात बजेट होईल, पूर्णपणे 12 महिन्याचं लाडक्या बहीण योजनेचं निधीचं प्रोव्हिजन बजेटमध्ये झालं पाहिजे. लाडक्या बहिणींवरून वातावरण एवढं तापलेलं असताना लाडक्या बहिणींना आता महिन्याला 1,500ची सवय लागली आहे आणि आता 2100 रुपये देणार असं आमिष दाखवून सरकार लाडक्या बहिणींच्या फुकटच्या अपेक्षा वाढवत आहे. मात्र खरंच तसं झालं तर लाडकी बहीण आणि इतर सरकारी खर्चाचा मेळ घालण्यासाठी जादूची कांडी कशी आणि कोण आणणार हाच सवाल आहे.